येवला. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेला मतदारसंघ येवला हा मतदारसंघ दिंडोरी या लोकसभा क्षेत्रात येतो. या मतदारसंघात येवला तालुक्याबरोबरच लासलगावचा काही भाग देखील या मतदारसंघात मोडतो. 2004 पासून छगन भुजबळ या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु तब्बल 20 वर्षानंतर म्हणजेच यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भुजबळांना नेहमीप्रमाणे सरळ मैदान मारणं सोपं जाणार नाही. कांदा पिकवणारा येवला भुजबळांचा वांदा करणार का, असे अनेक प्रश्न, अनेक मुद्दे येवला मतदारसंघाला अनुसरून आहेत. त्याचीच उकल आपण आजच्या या विश्लेषणातून करणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. 2019 साली शिवसेनेकडून श्री संभाजी पवार यांनी छगन भुजबळांच्या विरोधात येवल्यातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत 68,712 मतं मिळाली होती, तर छगन भुजबळांनी 1,26,237 मतं घेतली होती. म्हणजेच जवळपास एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत 56,525च्या लीडने विजय होत आपल्या विजयाची मालिका छगन भुजबळांनी 2019च्या निवडणुकीत कायम ठेवली होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ कुठल्या तरी निवडणुकीला वैयक्तिकरित्या समोर जात आहेत. त्यांच्यासमोर तगडं आव्हान उभं करण्याच्या हेतूने शरद पवारांनी ज्येष्ठ नेते आणि एकेकाळचे भुजबळांचे सहकारी असलेले माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी व्हर्सेस राष्ट्रवादी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भागीरथ भगरे सर यांनी तब्बल 1,13,000पेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव केला होता. छगन भुजबळांचा येवला हा विधानसभा मतदारसंघ याच दिंडोरी लोकसभा क्षेत्रात येतो. त्यामुळे दिंडोरी लोकसभेतील पराभव यावेळच्या येवल्याच्या निकालावर परिणामकारक होणार हे तेवढं मात्र निश्चित आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नांदगावचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळांचे कार्यकर्ते तुतारीचा प्रचार करत आहेत असा गंभीर आरोप केला होता. त्यातच यावेळी भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ हे नांदगावातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भुजबळ कांदे हा वाद उफाळून आला आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम नांदगावच्या अगदी शेजारीच असलेल्या येवला या मतदारसंघात होणार अशी शक्यता आहे. आणि जर असं झालंच तर भुजबळांसाठी महायुतीतील इतर घटक पक्षांना निवडणूक होईपर्यंत सोबत ठेवणं मोठं आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर जेव्हा शरद पवार पहिल्यांदा येवल्याला आले तेव्हा शरद पवार म्हणाले होते की माझी चूक झाली, मी चुकीचा माणूस एवढे दिवस तुमच्यावर लादला, मला माफ करा, चूक सुधारण्याची वेळ आली आहे. त्या पवारांच्या सभेला येवलेकरांचा प्रचंड असा प्रतिसाद होता. त्यातच राष्ट्रवादी फुटीनंतर अलीकडच्या काळात विशेषतः लोकसभेपासून शरद पवारांबद्दल महाराष्ट्रात एक सुप्त अशी भावनिक लाट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ती आजतागायत तशीच आहे किंवा तिची तीव्रता वाढली हे पवार गटात होणाऱ्या इन्कमिंगवरून आपल्याला लक्षात येतं. त्याचाच परिणाम या निवडणुकीत येवल्यात देखील दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठ्या पवार साहेबांना अर्थातच शरद पवार साहेबांना मानणारा दांडगा वर्ग या मतदारसंघात आहे. त्याचाच फायदा माणिकराव शिंदे यांना होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ग्रामीण महाराष्ट्राचा मूड लक्षात आल्यानंतर युतीकडून काही पावलं उचलण्यात आली, ज्यामध्ये कांदा निर्याती संदर्भात घेतलेले निर्णय असतील किंवा लाडकी बहीणसारखी योजना असतील. हे निर्णय भुजबळांच्या दृष्टीने कितपत सकारात्मक ठरतायत हे पाहणं देखील इंटरेस्टिंग राहणार आहे. आता समजून घेऊयात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, ज्या मुद्द्याने भुजबळांना यावेळची विधानसभा सोपी जाणार नाही, आणि तो मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण, अर्थातच जरांगे फॅक्टर संदर्भात. मनोज जरांगे पाटलांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी लाखो आंदोलकांसोबत राजधानी मुंबईच्या दिशेने कूच केली. मुंबईच्या वेशीवर अर्थात वाशीत येऊन दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेशाचा मसुदा मनोज जरांगे पाटील यांना देत जवळपास सगळ्या मागण्या मान्य करत असल्याचा गुलाल उधळला. आणि दुसऱ्याच दिवसापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण या मागणीवर
भुजबळ अतिशय आक्रमक झाले आणि जरांगे भुजबळ अर्थातच मराठा वर्सेस ओबीसी या सुप्त संघर्षाची त्या दिवशीपासूनच सुरुवात झाली। दोन्ही बाजूंनी सभा मेळावे सुरू झाले, भुजबळ जरांगे एकेरीवर आले। हे सगळं सुरू असताना सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी एक डिजिटल वार तर सुरूच होतं। याच दरम्यान नगरमधील एका ओबीसी मेळाव्यात नाभिक समाजाला आवाहन करत असताना भुजबळांनी मराठा समाजाबद्दल एक आपत्तीजनक असं विधान केलं होतं आणि त्या दिवसापासून भुजबळ मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात असल्याचं चित्र महाराष्ट्रात तयार झालं। हे सगळं सुरू असताना छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांची वाणी बोलतायत असं मनोज जरांगे पाटील वारंवार प्रसारमाध्यमांशी सांगत होते। क्रिया प्रतिक्रिया, उत्तर प्रत्युत्तर सुरू असताना आपण राजकारणी आहोत हे भुजबळ कुठेतरी विसरून गेले असंच वाटत होतं। याच दरम्यान भुजबळांना त्यांच्या स्वतःच्या येवला मतदारसंघात देखील बऱ्याचशा विरोधाला सामोरं जावं लागलं होतं। भुजबळांबद्दल मराठा समाजातील नाराजी पाहूनच लोकसभा प्रचारादरम्यान भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला की ज्याच्याकडे भरपूर असा ज्यांच्याकडे अनुभव आहे अशा नेत्याला महायुतीने लोकसभेच्या प्रचार यंत्रणेपासून बाजूला ठेवलं होतं। अपवादात्मक अगदी नाशिक आणि दिंडोरी सोडता भुजबळ लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान महाराष्ट्रात कुठंच दिसले नाहीत। लोकसभा निकाल लागला, मराठवाड्यासह मराठवाड्याला लागून असलेल्या नगर, नाशिक, सोलापूर या मतदारसंघात महायुतीला जरांगे फॅक्टरचा मोठा फटका बसल्याचं निकालातून दिसलं। मनोज जरांगे पाटील वारंवार सांगत होते की भुजबळांची राजकीय कारकीर्द संपवणार। अलीकडेच जरांगे पाटलांनी येवल्याचा दौरा केला होता, त्यावेळी देखील आपल्या भाषणादरम्यान ते म्हणाले होते की मराठा आरक्षणाच्या लढ्यात आडवं येणाऱ्या प्रत्येकाची आपण राजकीय कारकीर्द संपवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही। आता भुजबळ स्वतः विधानसभेच्या रिंगणात आहेत। येवला मतदारसंघात सर्वात जास्त मराठा समाज आहे, त्यांच्यानंतर खालोखाल अगदी ओबीसी समाज आहे। त्यामुळे मागील सगळ्या गोष्टींचा हिशोब करायला जरांगे पाटील सज्ज झालेत असं म्हणायला काय हरकत नाही, किंवा ते नेहमी म्हणत असतात टप्प्यात आल्यावर सोडणार नाही। तर छगन भुजबळ निवडणुकीला उभं असल्यामुळे जरांगे पाटलांच्या टप्प्यात आलेत का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यातच शरद पवारांनी छगन भुजबळांच्या विरुद्ध माणिकराव शिंदे म्हणजेच मराठा उमेदवार देऊन एक मास्टर स्ट्रोक खेळल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे येवल्याची निवडणूक पूर्णतः जातीय समीकरणावर अवलंबून असणार। दस्तर खुद्द मनोज जरांगे पाटीलसुद्धा येवल्यात येऊन भुजबळांना पाडा असं आवाहन करू शकतात। आपल्या उमेदवारीच्या घोषणेनंतर माणिकराव शिंदेंनी अगदी अलीकडेच लगोलग मनोज जरांगे पाटलांची भेट देखील घेतली होती। ही भेट देखील बरंचसं काही सांगून जाते। मराठा ओबीसीच्या या लढाईत बाकीचे मागासवर्गीय घटक अर्थातच SC असेल, ST असेल या मतांबरोबरच मुस्लिम समाजाची मतं येवल्यात निर्णायक ठरू शकतात, जे की भाजप प्रणित असलेल्या महायुतीसोबत जातील अशी शक्यता वाटत नाही। या सगळ्या मुद्द्यांना समजून घेतल्यानंतर एक चित्र अगदी स्पष्ट होतं की 2004, 2009, 2014, 2019च्या लढती भुजबळांनी एकतर्फी जिंकल्या होत्या। मात्र यंदाची ही 2024ची निवडणूक भुजबळांसाठी तेवढी सोपी नसणार ही आजची वस्तुस्थिती आहे। तुम्हाला काय वाटतं? मागील 20 वर्षापेक्षा अधिक काळ येवल्यात पाय रोवून असलेले भुजबळ आपला गड कायम राखण्यात यशस्वी होतील का माणिकराव शिंदे गुलाल उधळून इतिहास करतील? कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं मत द्यायला विसरू नका। तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एक नवा मतदारसंघाचा आढावा घेऊन। तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती, चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।